दादा हो, या निवडणुकीमध्ये पैशाचा पूर आहे. खोक्यांनी पैसे आले त्यांच्याकडे, त्यामुळे ते पैसे भरपूर वाटू शकतात. चिकार घ्या, दाबून घ्या. काही त्यांच्या घरचे नाहीत, आपल्याच कष्टाचे, आपल्या सोयाबीन मधून मारलेले, आपल्या कापसातून मारलेले, आपल्या दाजीच्या पगारीचे न दिलेले आपलेच पैसे आहेत. दणकावून पैसे घ्यायचे, अजे भात लागले, दणकावून पैसे घ्यायचे, सगळ्याकडून पैसे घ्यायचे आणि 20 तारखेला मस्त एक नंबर झाक साडी घालून आपलं मस्त बूथ केंद्रावर जाऊन 2 नंबरचे धंदे करणाऱ्या माणसांना धडा शिकवायचा असेल तर 1 नंबरचं बटन. 2 नंबरचे धंदे करणाऱ्या माणसासाठी किती जागरूक आहात तुम्ही बघा. बोलतेच बघायचं, याचा अर्थ ही गर्दी विकत आणलेली नाही, ही गर्दी वैशुताईची गर्दी आहे. याचा अर्थ वैशुताईंवर तुम्ही खास प्रेम करणारी लोक आहात आणि त्यामुळे 2 नंबरचे धंदे करणाऱ्या लोकांना गाडण्यासाठी 2 नंबरचं बटन दाबायचं आहे. आपली निशाणी काय? काय? मशाल. आपली निशाणी मशाल आहे. मगाशी वैशुताई म्हणत होत्या की त्यांनी वैशाली सूर्यवंशी नावाची एक डुप्लिकेट, अजून एक त्याच नावाचे एक डमी कॅन्डिडेट उभा केला आहे. अहो लक्षात घ्या, ओरिजिनल लोक ओरिजिनल काम करतात, डुप्लिकेट लोकांना डुप्लिकेट धंदे सुचतात. पण लोक इतके हुशार आहेत की त्यांना डुप्लिकेट आणि ओरिजिनल मधला फरक कळतो. त्यामुळे ही जनता निश्चितपणे 20 तारखेला ताकदीने निर्णय घेणार आहे. राजे हो, मा जिजाऊची, मा रमाईची, मा सावित्रीची लेक म्हणून निश्चितपणे तुम्ही सगळेजण हा जिल्हा हा बहिणाबाईंचा जिल्हा आहे आणि बहिणाबाईंच्या जिल्ह्यामध्ये आपली एक बहीणबाई निवडणुकीला उभी राहिलेली आहे. त्या आपल्या बहिणीच्या पाठीशी आपण ताकदीने उभे राहाल ही मला खात्री आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नाही, पण दुखावल्याच गेले असतील चुकून मागून, ज्याला आपला नाही आपण काही करू शकत. मला खात्री आहे की ही निवडणूक, ही प्रचार सभा एकट्या वैशुताईला आमदार करण्यासाठी नाही, तर वैशुताईसारखे एक निष्ठावंत शिलेदार जेव्हा आपण निवडून देऊ, तेव्हा ज्या लोकांनी गद्दारी आणि कपट कारस्थान करून उद्धव साहेबांना वर्षा बंगल्याच्या पायऱ्या उतरायला भाग पाडलं, त्याच वर्षा बंगल्यावर 10 पटीने अधिक सन्मानाने पुन्हा एकदा स्थापित करण्यासाठी इथली सीट निघणं गरजेचं आहे. पुनश्च एकदा मशालीला मत देण्याचं आवाहन करते. थांबते.